ज्यांचे विचार असतात नेक, ज्यांचा हेतू असतो शुद्ध, ज्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी केलं असतं बलिदान समाजासाठी, त्यांच्या पाठीच असते त्या बलिदानाची पुण्याई. त्यांचा आज असतो विजय निश्चित. मन भवन उठे तर सिंह रूठे जब खबर उठे के आ भाई सिंघम. सिंघम, होय सिंघमच हवा आहे या दौंडला लाचारीतून मुक्त करण्यासाठी. सिंघमच हवा आहे स्वाभिमानाचा लढा उभारण्यासाठी. सिंघमच हवा आहे दौंडच्या हक्काच्या लढाईसाठी, जे हक्क आजपर्यंत बारामतीकरांनी डावलले होते. आणि आज तो सिंघम आपल्यात आहे राहुल दादांच्या रूपाने. ॲडव्होकेट राहुल सुभाष कुल, तरुण, तडफदार, स्वाभिमानी, सुशिक्षित आणि दूरदृष्टीचा नेता. नेता कसा असावा याचा हा आदर्शच. नेत्याकडे असली पाहिजे प्रजेविषयीची तळमळ, आपुलकी आणि आत्मीयता. आज राहुल दादा जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा जो तो त्यांना आपुलकीने भेटतो, प्रेमाने विचारपूस करतो. कारण प्रत्येकाला राहुल दादा आपला वाटतो. या आपलेपणामुळेच लहान मुलंही त्यांना येऊन बिलगतात आणि मोठी माणसं सुद्धा त्यांचं शुभ चिंततात, त्यांना आशीर्वाद देतात. माझा आशीर्वाद राहुल दादाला. माझा आशीर्वाद राहुल दादाला. या लोकप्रियतेचं कारण एकच, राहुल दादाकडे पाहून विश्वास वाटतो हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करेल. या माणसामध्ये धमक आहे, हिम्मत आहे आणि महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांविषयी तळमळ आहे. म्हणूनच युवकांमध्ये सुद्धा राहुल दादा खूप लोकप्रिय आहे. राहुल दादांच्या रॅलीतली ही युवकांची गर्दी पाहिली की याची खात्रीच पटते. दौंड तालुक्याच्या स्वाभिमानासाठी दौंड तालुक्याचे स्वाभिमानी आमदार राहुल दादा कुलच होणार. घासून बिसून नाही, आता फक्त ठासूनच येणार, आता फक्त दादा. आजचा बहुसंख्य मतदार हा युवा वर्ग आहे आणि या युवा वर्गाला हवाय त्यांचं मन जाणणारा, त्यांच्या आशा आकांक्षा ओळखणारा नेता. आमच्या शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी राहुल दादाच आमदार आम्हाला पाहिजेत आणि ते आमचं मत कबशेलाच होणार. दौंडचा युवक स्वाभिमानी आहे, तो कर्तृत्ववान आहे आणि त्याच्यात बरीच गुणवत्ता आहे. बारामतीकरांपायी आपण डावलले जातो, आपल्याला कमी संधी उपलब्ध होतात हे त्याला कदापि मान्य नाही. त्याचं रक्त सळसळतंय आणि त्याला योग्य संधी उपलब्ध करून दिली तर तो या दौंड भूमीवर नंदनवन फुलवेल. पण त्यासाठी गरज आहे दौंडचे निर्णय दौंडमध्येच होण्याची. दौंडचं भविष्य बारामतीकरांच्या हाती सोपवण्यात अर्थ नाही हे आजच्या युवकांनी ओळखलेलं आहे. म्हणूनच सडेतोड निर्णय घेण्याची धमक ठेवणारा राहुल दादा त्यांना आपला वाटतो. तरुणांचा वाढता पाठिंबा दादांना आहे तो यामुळेच. बार बार हा बोलो यार हा, अपनी जीत हो उनकी हार हा. बार बार हा बोलो यार हा, अपनी जीत हो उनकी हार हा. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो. फल घोर अंधेरा छावे, चले चलो चले चलो, कोई राह में ना थम जावे, चले चलो. तरुणांची शान, स्वाभिमान आणि महिलांचा सन्मान जिथे राखला जातो तेच व्यक्तिमत्व नेतृत्वाला खऱ्या अर्थानं योग्य असतं. आज तालुक्यातील महिला वर्गाचीही राहुल दादांच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. ती यामुळेच. आज या महिला वर्गालाही वाटतं की दौंडचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी राहुल दादाच योग्य आहे. आम्हाला ग्रामीण भागातील मुला-मुलींना शहरातील मुला-मुलींबरोबर स्पर्धा करता यावी यासाठी सुशिक्षित आणि सुसंस्कृत आमदार हवा आहे. ते फक्त राहुल दादाच आहे. आजच्या काळात महिलांसाठी सर्वाधिक महत्वाचं काय तर सुरक्षा, स्वयंरोजगार आणि स्वयंपूर्णतेतून निर्माण होणारा स्वाभिमान. आपण या सर्वांसाठी कटिबद्ध असल्याचं राहुल दादांनी आपल्या जाहीरनाम्यातच सांगितलंय. ही लोकप्रियता आणि समाजाचा हा वाढता पाठिंबा राहुल दादांना सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी त्यांनी गावागावात जाऊन तळागाळात उतरून
अहोरात्र कष्ट करून काम केलं. त्यांनी केवळ राजकारण केलं नाही, त्यांचं राजकारण म्हणजे समाजकारणच. समाजकारणाची ही परंपरा त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांपासून लाभली. सर्व मतदार बंधू भगिनींना राहुल कुलचा नमस्कार. माझे आजोबा कैलासवासी बाबूराव कुल यांच्यापासून माझ्या कुटुंबाला राजकारणाचा वारसा मिळाला. माझे वडील सुभाषांना आणि आई रंजनाताई या दोघांनीही विधानसभा सदस्य म्हणून काम केलं. त्यांच्यामुळे मला प्रशासनाचा अनुभव मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केलेले सलोख्याचे संबंध हे निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळामध्ये मतदारसंघाच्या विकास कामामध्ये आपल्याला फायदेशीर आणि उपयोगी ठरणार आहेत. त्यांचे वडील सुभाष अण्णा यांनी दौंड तालुक्याच्या प्रगतीचा पाया घातला. शिक्षण, सहकार, उद्योग या त्रिसूत्रीतून त्यांनी दौंडला समृद्धीचं पर्व दाखवलं. स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांनी दौंडमध्ये एका सुसंस्कृत राजकीय पर्वाची सुरुवात केली होती. पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, कारखानदारी अशा पायाभूत सुविधांमधून त्यांनी तालुक्याचा सर्वांगीण उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला. आयुष्य झिजवलं. दौंडच्या विकासासाठी आरंभलेल्या यत्नात स्वतःच्या रक्ताच्या एक एक थेंबाची, जीवनातील प्रत्येक क्षणाची एक प्रकारे आहुतीच दिली. सुभाष अण्णांच्या अकाली निधनानं तालुका पोरका झाला. दौंडचा विकास पुरुष हरपला, अशीच प्रत्येक दौंडवासियांची भावना होती आणि आजही आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि राहुल दादा यांच्या मातोश्री यांनी दौंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. पाण्याचं आवर्तन, रेल्वे लाईन, वीज उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांचं जाळं अशा विविध क्षेत्रात त्यांनी निर्णायक भूमिका घेऊन दौंडचा विकास आणखी पुढे नेला. सुभाष अण्णांच्या निधनानंतर भीमा पाटस साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा राहुल दादांच्या खांद्यावर आली. दौंडच्या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, प्रत्येक जनतेनं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि दादांनी तो विश्वास सार्थ केला. सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं भीमा सहकारी साखर कारखान्यासारख्या महाराष्ट्रातील एक मोठ्या परंतु अतिशय अडचणीत असणाऱ्या कारखान्यावर काम करण्याची संधी मला मिळाली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगलं आणि प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी मी करून दाखवलेलं आहे. अडचणीत असलेल्या कारखान्याला कर्जातून बाहेर काढण्याचं आव्हान त्यांनी पेललं. कारखान्याच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. उपपदार्थ निर्मितीवर भर देताना डिस्टिलरी आणि को जनरेशन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केले. आणि हे सगळं करत असताना नेहमीच मनामध्ये प्रत्येक वरिष्ठाबद्दल आदरभाव जपला. असं हे तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे राहुल दादा. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना बुडवायला निघालेल्यांचा प्रत्येक वार राहुल दादांनी वाघासारखा स्वतःच्या छातीवर झेलला. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना स्वकीयांच्याच दगाबाजीचा अनुभव पत्करावा लागला. खोटे आरोप आणि टीकेला सामोरं जावं लागलं आणि म्हणूनच त्यांनी यंदाच्या खेपेस रासपमध्ये प्रवेश केला. माझ्या कुटुंबाने व आमच्याबरोबरच्या संघटनेने मागचे 30 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. परंतु सगळ्यांची अशी भावना आहे आणि ती वस्तुस्थिती आहे की सातत्यानं आमच्या संघटनेवर अन्याय केला गेला आणि त्यामुळे भविष्याचा विचार करता माननीय नरेंद्रजी मोदी आणि माननीय महादेवरावजी जानकर यांच्यासारख्या त्यागी नेतृत्वाने मी प्रभावित झालेलो आहे आणि त्यांच्या विचाराने या मतदारसंघातील उद्याची वाटचाल व्हावी म्हणून आम्ही सगळ्यांनी महायुतीबरोबर जायचा जो जनादेश मिळाला त्याचा आदर करून उमेदवारी संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. दौंड विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींना मी नम्रतेचं आव्हान करतो की दौंडचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी ॲडव्होकेट राहुल कुलच्या कब्बशीच्या चिन्हापुढं बटन दाबून त्यांना विजयी करावं आणि बारामतीची पवारांची घराणेशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न करावा हेच दौंडच्या मतदारसंघाला मी विनंती करत आहे. आपण कृपा करून आदरणीय राहुलदादा कुलला जास्तीत जास्त मताने विजय करून आजपर्यंत दौंडचा नेता बारामती ठरवत होती, हिथून पुढचा नेता बारामतीचा दौंडकरांनी ठरवावा ह्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या पाठीमागं उभा आहे. आणि मी दौंडच्या जनतेला अभिवादन करू इच्छितो की आजपर्यंत दौंडमध्ये लाल दिवा दिला गेला नाही. आदरणीय राहुल कुलचे आजोबा लोकल बोर्डाचे चेअरमन होते. आदरणीय राहुलचे पप्पा सुभाष कुल आमदार होते. रंजना कुल आमदार होत्या.
राहुल बी आमदार होणार आहे, पण नुसता राहुलला आमदारच करणार नाही तर त्याला कॅबिनेट मिनिस्टर करूनच दौंडला पाठवण्याचं मी अभिवचन देतो. कॅबिनेट मिनिस्टर पाहिजे का नुसता आमदार पाहिजे याचा विचार करावा. आणि बारामतीचा लाचार आमदार नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमानी आमदार म्हणून ॲडव्होकेट राहुल कुल असेल. दौंड विधानसभा मतदारसंघातील जनतेनं आजपर्यंत माझ्यावर प्रेम केलं. लोकसभेच्या वेळेस तुम्ही माझ्यावर फार मोठं प्रेम केलं. त्या प्रेमाची उतराई म्हणून मी माझ्या परीनं राहुल दादाला तुम्ही मुंबईला पाठवा, त्याला डेंजरची गाडी दिल्याशिवाय मी दौंडला पाठवणार नाही, ही दौंडवासियांना मी वचन देत आहे. एका बढ़ता ही जावे, चले चलो चले चलो, कोई कितना भी बहकावे, चले चलो, कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो. गेल्या खेपेस राहुल दादा निवडून आले नाहीत, पण गेल्या 5 वर्षात दौंडचं काय झालं? विकास पथावरचं दौंड भकास झालं. दौंडचा स्वाभिमान बारामतीच्या दारात गहाण पडला. लाचारीचा त्रास दौंडकरांना झाला. दौंडच्या हक्काच्या गोष्टी दौंडवासियांपासून हिरावण्यात आल्या. खऱ्या स्वाभिमानी दौंडकराला ही गोष्ट नक्कीच लज्जास्पद आहे. मागील 5 वर्षामध्ये अवैध धंद्यांना संरक्षण देण्याचा कार्यक्रम पार पाडला. वाळू माफियांना खूप मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळालं. MIDCमध्ये चुकीच्या प्रवृत्तींना पाठबळ मिळालं. 4-2 कार्यकर्ते, 4-2 पुतणे आणि 4-2 जवळचे लोक सांभाळण्यापुरताच फक्त आमदारकीचा उपयोग झाला. या सगळ्यामधून तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे. लोकांना स्वतःच्या जीवाचं संरक्षण राहिलेलं नाही आणि त्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष या तालुक्यातील जनतेमध्ये सत्ताधारी लोकांच्या विरोधामध्ये आहे. आता हे सगळं पुन्हा नको असेल तर समर्थ पर्याय एकच, आणि तो म्हणजे राहुल दादा. तरुण, तडफदार आणि कर्तृत्ववान, ज्यानं लहानपणापासून राजकारण आणि समाजकारण एकत्रित नांदताना पाहिलं. ज्याच्या आधीच्या पिढ्यांनी दौंडच्या उत्कर्षासाठी स्वतःला वाहून घेतलं. तयांचे व्यर्थ न हो बलिदान, जगवूया दौंडचा स्वाभिमान. 1990 साली कैलासवासी सुभाषांना कुल यांना सर्वसामान्य जनतेने विधानसभेला उभं केलं. एक क्रांती झाली. आमदार कसा असावा याचा एक आदर्श त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण केला. आता दुसऱ्या क्रांतीचा टप्पा आलेला आहे. 25 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी कैलासवासी सुभाषांनांच्या रूपानं पाया रचलेला आहे. आता त्या पायावर कळस रचण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. एक स्वाभिमानाची लढाई जनमानसाचा आदर करून आम्ही सुरू केलेली आहे आणि ही स्वाभिमानाची लढाई तुमच्या पाठिंब्यानंच यशस्वी होणार आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी येत्या 15 तारखेला माझं चिन्ह असणाऱ्या कब्बशी या चिन्हासमोरील बटन दाबून मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची नम्र विनंती मी सर्व मतदार बंधू भगिनींना करतो. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी 15 तारखेला माझं चिन्ह असणाऱ्या कब्बशी या चिन्हासमोरील बटन दाबून मला चांगल्या मताधिक्याने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्या. कारण आता वेळ आली आहे परिवर्तनाची. ही लढाई दौंडच्या स्वाभिमानाची. चला एकवटूया, कब्बशीला मत देऊया. राहुल दादांना मत म्हणजे विकासाला मत, दौंडच्या खऱ्या समृद्धीला मत. एकच वादा राहुल दादा, एकच वादा राहुल दादा. येऊन येऊन येणार कोण? दादाशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? दादाशिवाय आहेच कोण? बार बार हाँ टूट गई बोलो यार हाँ, उंगली उठी अपनी जीत हो.